आई काय झालं? तू अशी एकटीच बाहेर का बसली असेल? काही नाही. काय झालंय? डोळ्यात पाणी काय तुझ्या? घरात काही घडलंय का? आई मला प्लीज सांग, काय झालंय? आई तुला माहिती आहे ना, तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला नाही बघवत, मला नाही राहणार. मला प्लीज सांग काय झालं? तुला शपथ आहे माझी. शपथ का घातलीस आधी? मग सांग मला काय झालं. मला सांगायचं नाहीये, पण आता सांगावं लागेल मला. पण का सांगायचं नाहीये तुला मला? जाऊ दे, तुला त्रास होईल आधी, राहू दे. आई आई मला होणाऱ्या त्रासाचं सोड, तुला जो त्रास होतोय तो मला बघवत नाही. मला प्लीज सांग काय झालंय नक्की. तू नेत्राच्या काळजीपोटी तिला सांगितलंस की नाही बाहेर पडू नकोस म्हणून? हो. मग या इंद्राणी मॅडम काही बाई बोलतायत मला, वाईट साईड बोलतायत, जिवारी लागेल असं. मला सांग, इंद्राणी मॅडमनी बाबांचा खून केलाय तरी सुद्धा आपण त्यांना माफ केलंय आणि आपल्या घरी आसरा दिला, म्हणून असं काही बाई बोलायचं का त्यांनी मला? माझं असं झालं ना की माझंच हात दगडाखाली आहेत आधी. म्हणजे शेखर आणि आई त्यांचं एक इमोशनल नातं तयार झालंय इंद्राणी मॅडम बरोबर. आता मी जर इंद्राणी मॅडमना काही बोलले ना तर शेखर दुखावतील आणि मला ते नकोय आधी. मला वाईट नाही व्हायचंय, मला नेत्राची, माझ्या सुनेची काळजी वाटते म्हणून मी हे सगळं करते आणि म्हणून मी हे सगळं खरं खरं तुला सांगितलं. ते इंद्राणी मॅडम मला म्हणतायत की मला नेत्राची काळजीच नाहीये. असं कसं होईल आधी? मला काळजी नसेल नेत्राची? तिच्या काळजीपोटी रात्र रात्र झोप नाही लागत मला, असं कसं बोलू शकतात या? आता मी इंद्राणी मॅडमना कसं सांगू की मी नेत्राच्या काळजीपोटी करते हे सगळं? ती मुलीसारखी आहे मला. आई तू कोणाला काही समजवायची गरज नाहीये आधी. पण आई तू चल आत, मी बघतो काय करायचं ते. साहेब, साहेब काय झालं? हाऊ डेअर यू! तुम्ही हिम्मत कशी केली माझ्या आईशी असं बोलण्याची? अद्वैत काय झालं? काय बोलतोस तू? तुम्ही प्लीज कोणी मध्ये बोलू नका, मला फक्त इंद्राणी आत्यांशी बोलायचं. तुम्ही खून केला आमच्या आजोबांचा. साहेब, तुम्ही तुम्हाला माफ केलं, या घरात राहू दिलं, याचा अर्थ असा नाही होत तुम्ही वाटेल तसं बोला. काही झालं तरी तुम्ही आईशी असं नाही बोलू शकत. आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट केलंय, याचा अर्थ असा नाही होत तुम्ही अशा भाषेत माझ्या आईशी बोलाल. हे शेवटचं. पुन्हा असं काही झालं ना तर मी चालवून नाही घेणार. अरे पण तुला एवढं चिडायला काय झालं? त्यांनाच विचारा ना काय झालंय. आधी हे संस्कार केलेत मी तुझ्यावर? असं बोलतात मोठ्यांची? म्हणून तुला काही सांगत नव्हते मी. आई, तुला त्रास होणार असेल तर मी कसा शांत बसू? थांब जरा, थांब. इंद्राणी मॅडम, आधी तुम्हाला बोलला म्हणून तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? सॉरी. पण तुम्ही गैरसमज करून घेतलात आणि मला काही बाई बोललात म्हणून आधी बोलला तुम्हाला. पण त्यात तुला असं काय म्हणाल्या त्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी झालं ग? मला विषयच नकोय तो. नकोच तो विषय. मला एवढंच सांगायचं की नेत्राला जपायला हवं आधी. तुम्हाला दोघींना जायचंय ना, जा, खरंच जा. पण आधी तू जा नेत्रा बरोबर. नेत्रा आई बरोबर बोलते. इथून पुढे तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मी येणार.
आधी आई तू चल. साहेब साहेब ऐका ना. साहेब तुम्ही का असं करताय? तुमचं काहीतरी खूप मोठा गैरसमज झालाय. नेत्रा काही गैरसमज झालेला नाहीये माझा, उलट गोष्टी आणखीन क्लिअर झाल्या. साहेब पण झालंय काय? नेत्रा इथून पुढे तू बाहेर कुठेही जाणार असशील तर मी तुझ्या बरोबर येणार अँड दॅट्स फायनल. साहेब पण ऐका ऐका ना, मी काय म्हणते ऐका तरी. नेत्रा यावर काही डिस्कशन करायचंच नाहीये मला. साहेब मी काय म्हणते ते फक्त एकदा ऐकून घ्या ना. नेत्रा आतापर्यंत तुझंच ऐकत आलो ना. काय मिळालं मला त्या बदल्यात? माझी बायको जिच्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवतो ती खोटं बोलते माझ्याशी. मी कसं पटवून देऊ तुम्हाला? तुमचं आमच्या बरोबर येणं योग्य नाहीये साहेब. नेत्रा मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तू बाहेर जाणार असशील तर मी येणार तुझ्या बरोबर. साहेब मला माहिती आहे रुपालीबाई साहेबांना माझी काळजी वाटते म्हणून त्या काही बोलल्या आहेत का? मित्र आता फक्त मी एवढंच सांगेन तुला, तू इंद्राणी आत्यांवर एवढा विश्वास नको ठेवूस. चूक करतेस तू. आणि त्या इथून पुढे आईला जर काही बोलल्या हा काही बोलते. मला खरंच असं वाटतं की त्यांच्यात काहीतरी खूप मोठा गैरसमज झालाय. नेत्रा काही गैरसमज झालेला नाहीये. मला फक्त सांग उद्या आपण किती वाजता निघायचं? बाईसाहेब खूप मोठा डाव खेळल्यात. मला वाटलंच होतं त्या काहीतरी करून अद्वैत साहेबांचा वापर करणार आणि त्यांनी तेच केलंय. आता सगळंच कठीण होऊन बसलं हो. आतापर्यंत अद्वैत साहेबांचा तुमच्यावर विश्वास होता, त्यांनी स्वीकारलं होतं तुम्हाला आणि आता बाईसाहेबांनी त्यांच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करून ठेवलेत. ते नाही शांत होणार आता पटकन. मला आता एवढंच कळतंय की आपल्याला आणखी थांबता येणार नाही. तिसरी पेटी कुठे असू शकते ह्याची कल्पना आपल्याला आली आहे आणि तरी सुद्धा आपण एक अख्खा दिवस वाया घालवलाय. आता आपल्याला वावुशीला जायला हवं. पण आत्या अद्वैत साहेबांचं काय? रुपाली हे सगळं मुद्दाम करते कारण अद्वैतला आपल्या बरोबर पाठवून आपण काय करतोय काय बोलतोय हे सगळं तिला माहित करून घ्यायचंय. माझ्यासाठी आता हे सगळं महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी फक्त अद्वैत साहेबांची सुरक्षा महत्वाची आहे. मागच्या 2 पेट्या शोधताना आपल्याला किती भयानक अनुभव आले होते, लक्षात आहे ना तुमच्या? कदाचित आपल्याला देवी आईचं वरदान आहे म्हणून आपण निभावून नेलं. पण अद्वैत साहेबांचं काय? तिसरी पेटी शोधताना समजा तसं काही झालं आणि अद्वैत साहेबांच्या जीवात त्याला काहीही होणार नाही. येऊ दे त्याला. ते काय बोलताय तुम्ही? तो आपल्या बरोबर आला तर तुला त्याच्याशी शांतपणे बोलता येईल. तुला तुझी बाजू नीट मांडता येईल आणि रुपालीने त्याला काय काय सांगितलंय हे सगळं आपल्याला कळेल. अद्वैतचं रक्षा कवच त्याच्या बरोबर असताना त्याच्या जीवाला कसा काय धोका असू शकतो? अरे अद्वैत ऐकत का नाहीस तू? असं करू नकोस प्लीज, ऐक ना माझं. अरे तुला जाण्याची गरज नाहीये, तू नेत्रावर विश्वास ठेवणार आहे. बाबा नेत्रावर माझा पूर्ण विश्वास आहे पण एनिवे नेत्रा चल बस गाडीत. नेत्रा या डब्बा आहे आणि पाण्याच्या बाटल्या आहेत. घरचंच खा, बाहेरचं काही खाऊ नका. आधी आणि काळजी घ्या तिची. डोळ्यासमोरच राहू दे तुझ्या ती. अय्यो
हो. नेत्रा, तुम्ही दोघं तुमच्या गाडीतनं जा, मी माझी गाडी घेऊन येते. अरे आधी दोन दोन गाड्या कशाला? तुझ्याच गाडीतनं जा, म्हणजे उगाच चुकामुक होऊन गोंधळ व्हायला नको. ऍक्च्युली करेक्ट आहे आईचं. नेत्रा, आपण माझ्याच गाडीने जाऊयात. बरं तुम्ही चाललायत कुठे? नाही म्हणजे मला सांगितलं तर मी काही मागे मागे येणार नाहीये तुमच्या. नेत्रा, कुठे जातोय आपण? वावोशीला. ओके, ठीक आहे, निघतो आम्ही. सांभाळून जा. बिंडोक राजाध्यक्ष. उतरला ना चेहऱ्याचा रंग? उतरायलाच हवा. तुला ती म्हण माहितीये का? एका दगडात दोन पक्षी. ही रुपाली मात्र ती म्हण बदलणार आहे आता. एका दगडात तीन पक्षी. गाडी नीट बघून घ्या. गाडीचा चुराडा व्हायला हवा. तिघांपैकी एक जण सुद्धा वाचता कामा नये. नेत्रा आणि इंद्राणीने बंटीला पाहिले, त्यामुळे त्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्रिनयना देवीने बंटीचा बळी घेतलाय, त्यामुळे बंटीचे सगळे पुरावे त्याचं अस्तित्व नष्ट करायला हवं. बंटी, बंटी, आलीस तू? हा. बस बस, लय बस. कुठे होतास तू?
नाही म्हणजे ताई, तू काय बोलूच नकोस माझ्याशी. दरवेळेला मला तू असं बाहेरनं कुलूप लावून घरामध्ये अडकून जाते. इतकं सगळं केलं मी तुझ्यासाठी आणि आता बरा झालोय ना मी, मग कशाला असं अडकून जाते मला? तू तू कुठे होतास आणि इथे इथे कसा आलास? त्रिनयना देवी बरोबर फिरायला गेलो होतो. मस्करी 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 ताई, मस्करी करत होतो मी. मग होतास कुठे नक्की? अगं कुठे होतास म्हणजे इकडनं बाहेर कसा पडणार मी? तू बाहेर दाराला कुलूप लावून जातेस, कुठे जाता येत नाही मला, तेच तर सांगतो मी तुला. हा म्हणजे आज थोडंसं सकाळी लवकर जाग आली मला, मग उठलो, आंघोळ केली, जरा पडलो, परत झोप लागले मला. आपण नाही का अशा अंधाऱ्या जागी पोचलो होतो. तिथे आजूबाजूला काहीच नव्हतं. तिथे फक्त दोनच गोष्टी होत्या, काळाकुट्ट अंधार आणि भीती. आपण ना तिकडनं बाहेर पडण्याचा, सुटण्याचा खूप प्रयत्न केला. आपण कोणालाही भेटायला आलो नाही होत बंटी. इथं निघायला हवं, नाही तर मरू मरू आपण. मला चालत होतो, पण ना आपण तिथेच फिरत होतो. चल बंटी चल. ती येईल ना, मरू आपण. चल चल, मी काय सांगते ते ऐक. ती येणार आहे आपल्याला भेटायला. ताई, नको ताई. माझ्यावर विश्वास ठेव. ताई, बाहेर पडूच शकत नव्हतो आणि अचानक ना मी असं खेचला गेलो अंधारामध्ये. मी ओरडत होतो, ताई मला वाचव, मला वाचव, पण तू ऐकतच नव्हतीस, तू निघून गेलीस. आणि इतक्यात मला जाग आली, बघतो तो काय स्वप्न होतं. स्वप्न? हा, स्वप्न. साहेब, काय झालं? साहेब, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? एक साप आडवा गेला गाडीला. तू गाडी खाली येईल म्हणून अचानक ब्रेक दाबला. तुम्ही पाणी घ्या. मला खूप भीती वाटते. आपण आपल्या साहेबांना आणायला नको होतं. मी बोलते त्याच्याशी. मला तुझ्याशी बोलायचंय. रुपालीचा काहीतरी गैरसमज झालाय. कसले गैरसमज? त्याबद्दलच तू आणि नेत्रा जरा सविस्तर बोला, म्हणजे ते सगळे गैरसमज दूर करता येतील. नेत्रा, बस गाडीत.
चुराडा, गाडीचा चुराडा. ताई, कोणाला फोन केला होतास? तू स्वप्नात होतास ना तेव्हा खूप काही घडून गेलंय बंटी इथे. काय घडून गेलं? आजचा दिवस खूप मोठा आहे आपल्यासाठी. ह्या युद्धात ही रुपाली म्हात्रे जिंकणार आणि माझे शत्रू नेत्रा, अद्वैत, इंद्राणी मरणार, चुराडा होणार त्यांचा. आज ह्या युद्धाचा अंत होणार.